कोणी उठायला नाही कोणी बसून राहा. ते त्या दरवाजाकडे जाऊन उभा राहा. काय झालंय? काय कोण देव कोणाला लावतोय? राकेश बोलो जरा. कुठे घेवारे कुठे काय चाललंय? स्वतःच्या तोंडाने बोल. मस्ती झाली आहे. माहित आहे पालकमंत्री कोण आहे तुला? काय चाललंय? काय करताय ते लोक? काय करताय ते लोक? फोन घ्या यांचे सगळ्यांचे. हे फोन एकेकाचे घ्यायचं फोन दे. सगळ्यांचे फोन दे. फोन दे तुला. फोन कुठे आहे? खिशात विशात कोणाचे खिशात असेल ते पण देऊन टाका. कुठे ऐकवाय काय? दिवसा डाळवा मस्ती चालू आहे. सगळे स्थानिक आहे काय? हो सगळे स्थानिक आहेत काय? हे कणकवली काय दाखव मला. काय लिहितो तू? काय लिहिताय तुम्ही? बोल ना, तोंडाने बोल ना. काय चाललंय सांग तरी. जुगार आकडे लिहितायत ना? कोणाच्या ऐकाने लिहिताय? कोणाच्या आशीर्वादाने लिहिताय? काय चाललंय हे? काय पैसे काय रे? काय शेवट? काय हे तू आलो नसतो तर तू शेवट केला असतास का रे? तुला वाटतं तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार मी? मग तुमची आणि हे चालू मग पुढची पिढी बात करताय माझी इकडे. काय करायचं तरुण मुलांनी? तुमच्याकडे मटका जुगार आणि आकडे लावून बसायचे. तुला वाटतं सोडणार तुम्हा लोकांना मी हे सोडून? कुठे राहिलं ते? काय दुपारची 4 वाजले. 4 सव्वा 4 सगळं करणार ना राहू. हे केस मी करून द्या ना. मी पण बघतो ना. उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगायला. कितीचा आकडा आहे? तुला आता काय मागे नाही काय? अजून काय मागे नाही घेवारे. तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना. आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे. कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे कार्टे आहेत ना, त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंटमध्ये. उगाच त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंटमध्ये राहून अशा गोष्टीला मदत करायची. आम्हाला काय माहित नाही का?
आता कणकवली बाजारपेठामधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे. घेवारे नावाच्या व्यक्ती आहे, त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे. इथे दुपारी 4 वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाचं पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहेत. कॅश ठेवली आहे मोठी इथे. हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली. मी स्वतः येऊन बसलोय इथे. आता बोलवलंय तुमच्या पीआयला. मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा, पण होत नाहीये. मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोचू शकतो, तुम्ही लोकांच्या नाकाखाली चालू आहे. सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी. टेबल बघा केवढं मोठे लागले तिथे. हे बरोबर आहे. तुम्हाला तेव्हा पण बोललेलो, माझा विश्वास होता. मला माहिती मिळू शकते, मी धाड मारू शकतो. तुम्ही लोक कुठे गेलात मग? दुपारचे 4 वाजलेत. हलक्यात घेऊ नका. मला नाही मागे पुढे कोणाची काय. जिल्ह्याच्या ह्याच्या भविष्यात कोणी मग कोणाला खेळायला देणार लक्षात दे तू घेवारे. आता उदाहरण देईल ना, आता बघण्यात कळेल. हात कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर. हेच करतो जसं का माहित नव्हतं. पहिल्या दिवसापासून बोललो घेवारे घेवारे उठला उठला, कोण लक्ष नाही दिलं. म्हणून तू काय करणार? मी बंद करायला लावणार. म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर माझ्यासमोर. खोटं बोलत बोलत कुठून 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 कॅश काढली आहे मी. पॅन्ट काढायची नाही, तिथून पण निघायची. उगाच हे करतोय. आम्हाला दुसरं काम नाही. सगळ्यांना विकत घेऊ शकतात. त्यांना वाटतं तिथे ठाणे पण विकत जाईल. अजून पुढे आहे का? एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे. हे बघा गट्टे केवढे ठेवलेत. आराम काय यांच्यात बापरे. हे बघा. हो जाधव बघा इथे इथे इथून या ना. इथून अजून सोपं पडेल. आधी ऐका बघा थोडं ब्राईट. हे सगळं न माहिती कळतंय. माहिती नसताना सगळं होत आहे. तेव्हा पहिल्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलं घेवारेला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या. त्या दिवसावर आता काही केलेलं नाही. भर दुपारी बघा काय चालू आहे. ही बघा कॅश. काय तुमच्या लोकांच्या काय चाललंय. गावकरजी बघा तुमच्या राज्यात